राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल झालाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत होत्या। या पेजवर सांगोला तालुक्यातील कोकरेवाडी येथील अविनाश पुकळे या तरुणानेही पोस्ट केली होती। त्याच्यासोबतच मोहोळ तालुक्यातील यावली येथील आकाश डाळवे या तरुणानेही पोस्ट केली होती। या दोघांवरही सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा दाखल होताच मुंबई पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले। मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 78, 79, 351/3, 351/4, 61/2 BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। अविनाश बापू पुकळे हा पारे गावाजवळील कोकरेवाडी येथील मूळचा रहिवासी आहे। तो सध्या कामाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन इथं वास्तव्याला आहे। राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सातत्याने पोस्ट केल्या जातात। याच पेजवर अविनाश पुकळे या तरुणानं पोस्ट केली होती। ही पोस्ट त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे। सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यानंतर या दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील विविध माध्यमांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना आजपर्यंत ताब्यात घेण्यात आले। या 9 आरोपींमध्ये सांगोला तालुक्यातील कोकरेवाडी येथील अविनाश बापू पुकळे या तरुणाचाही समावेश आहे। सांगोला तालुक्यातील कोकरेवाडी ही यमगरवाडी ते बोरगेवाडी या दोन्ही वस्त्यांच्या मध्ये असणारी वस्ती आहे। या वस्तीवर अविनाश पुकळे हा तरुण मूळचा रहिवासी आहे। तो कामानिमित्त उरुळी कांचन येथे वास्तव्याला आहे। त्यानं राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर सातत्यानं रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट होत होत्या। त्याच प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून या पेजवर जे लोक पोस्ट करत होते त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती। या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्या लोकांनी पोस्ट केले त्यांच्या विरोधात ॲक्शन घेण्यास सुरुवात केली। रुपाली चाकणकरांविरोधात केलेल्या या पोस्टमुळं सांगोला तालुक्यातील एक तरुण अडचणीत आलाय। त्याच्यावर गुन्हा दाखल होताच सांगोला तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेतच, शिवाय त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही आहेत। सांगोला तालुक्यातील तरुणावर दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे। सांगोला तालुक्यातील ज्या तरुणावर गुन्हा दाखल झालाय त्याचं नाव अविनाश बापू पुकळे असं आहे आणि तो तालुक्यातील कोकरेवाडी इथला मूळचा रहिवासी आहे। मात्र तो कामानिमित्त पुणे येथे स्थायिक असतो। आपण सांगोला
पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।